बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावर रामदास कदम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यावरून संजय राऊतांनी रामदास कदमांना चांगलं सुनावलंय। रामदास कदमांची वक्तव्य म्हणजे बाळासाहेबांशी बेईमानी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर इतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही रामदास कदमांवर आगपाखड केली आहे। शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कोणाला नाही माहिती। अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोटत आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करत। तर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। रामदास कदमांची वक्तव्य म्हणजे बाळासाहेबांशी बेईमानी असं ते म्हणाले। खरंच आहे ते उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या, अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम गेले 13 वर्ष हे बाळासाहेबांसारख्या बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले 13 वर्ष हा विषय का काढला नव्हता? खरं तर आज कालची लोकसभा झाली, विधानसभा निवडणुका झाल्यात। या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला, तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजींवर करायचे असतात ते तुम्ही करताय, परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही। मला असं वाटतं असल्या गलिच्छ कोणी जर बोलत असेल तर त्याच्यावर मी कधीच बोलणार नाही। म्हणजे राजकारणाची पातळी इतकी खाली जाईल ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात नाही आलो। आम्ही राजकारणात एकामेकावर टीका टिप्पणी करायला नाही आलो, देशामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं। मी याच्यावर कधी बोलणारी नाही असल्या घाणेरड्या आरोपांवर। जे गेलेल्या माणसाबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।